असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हेमंत गोडसे हे जे आहेत त्यांच्या घरात आता सध्या या ठिकाणी पूजन सुरू आहे। ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीमध्ये हेमंत गोडसे यांचं पूजन जे आहे ते सध्या सुरू आहे। त्यांना त्यांच्या घरातले सगळे परिवारातल्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडून औक्षण सुरू आहे। आपला अत्यंत महत्त्वाचा दिवस आजचा, सलग 2 वेळेस खासदारकी भूषवलेली आहे। आज निवडणुकीला सामोरं जात आहात, काय नेमकी मनात भावना? आपल्याला निश्चित खात्री आहे की गेली 10 वर्षापासून नाशिक लोकसभेचं आपण नेतृत्व करतोय। लोकसंपर्क आणि विकास कामांच्या जोरावरती निश्चित आपले नाशिककर आपल्याला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा संधी देतील। दरवेळेला आपण ज्या वेळेला निवडणुकीचा दिवस असतो किंवा इतरही वेळेस मंदिरात जातात, देवाचं दर्शन घेतात। आज देखील सगळ्या ब्रह्मवृंदांच्या साक्षीनं या ठिकाणी आपलं औक्षण होतं आहे। निश्चित आपलं कुलदैवत आई तुळजाभवानी खंडेराव महाराज, आपलं प्रभू रामचंद्रची पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून काळाराम मंदिर आहे, यांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत। किती महत्त्वाची ही निवडणूक, कारण ज्या पद्धतीचं एकूणच प्रचार झाला, ज्या पद्धतीनं उमेदवारी मिळण्यास थोडासा उशीर झाला, पण तरीसुद्धा नंतर आपण अनेक प्रयत्न केलेत। आता नेमकी काय परिस्थिती वाटते? खरी तर ही निवडणूक नाशिकच्या विकासाच्या मुद्द्यावरती आणि देशाचं नेतृत्व ठरवण्यासाठी होती। आणि म्हणून ज्या प्रकारे आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी जे कार्य गेली 10 वर्षामध्ये केलं या देशासाठी, आणि म्हणून निश्चित पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी म्हणून त्या ठिकाणी विराजमान व्हावेत अशी मतदारांची इच्छा आहे। आणि म्हणून आपल्याला जनता संधी देईल असा आपल्याला विश्वास आहे। आईचा आशीर्वाद, घरातल्यांचा आशीर्वाद किती महत्त्वाचा आहे आजच्या दिवशी? निश्चित आपल्याला आई, आपल्या घरचा आशीर्वाद आणि कुलदैवतांचा आशीर्वाद याची ऊर्जा आपल्यामध्ये असावी लागते, आणि ती निश्चित आपल्या सर्वांचेच आशीर्वाद आपल्यासोबत आहेत। आपण बघतोय की हेमंत गोडसे हे थोड्याच वेळात घरून निघतायत आणि मतदान केंद्रावर ते पोहोचणार आहेत। दरवर्षी अशाच पद्धतीनं ज्यावेळेला ते निवडणुकीच्या एकूणच या सगळ्या मैदानात उतरतात त्यावेळेला निश्चितपणे देवांची पूजा जी आहे ती या ठिकाणी केली जाते। आज देखील त्यांच्या घरातल्या सगळ्या महिलांनी त्यांचं औक्षण केलेलं आहे। ब्रह्मवृंदांच्या साक्षीनं त्यांचं औक्षण या ठिकाणी झालेलं आहे, आणि त्यामुळे आता थोड्याच वेळात हेमंत गोडसे हे मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।